पाण्याचे 2-3 छापा आणल्या. जेवल्याच्या नंतर मेंढरा आणले हलवून दिले. मग बाकर जेवली. जेवल्यावर पाणी भरलं. आता पाणी भरून भांडी घासून घेते. भांडी घासायची झाली की आखर लोटायचा अजून. हा व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ नाही जाऊ का मग. हा जा बाई. करचुंड अंड्याचं आणलेलं इथंच होतं. चालल्या मात्र घेऊन अंडी ठेवायला लागतच ना. नाहीतर मग मग कशात ठेवायचं. मग अंडी ठेवायला परत ह्याच्यात आपलं व्यवस्थित राहतं ना. फुटत नाही तुटत नाही. जाऊ का मग मात्र ठेवा द्या ना. वागू चल वागू मोरा मिठ्या गेलेला परत माघारी आलाय. योग बसला इथं मात्र आहे. हो की तर त्याची जागा आहे. नीती ना खासदार त्याने जागा बघ कशी धरली या. हा ए चल येतोय यो. खुशाल झोपलाय तो. काय करू कशाला होय झोपून झोपलाय ते आपला. कोंबड्या पण मस्त बसल्या तिथं सावलीला जाळखांडात गारीच्या बायाच्या बियाणी. आता चालली मी. घोडी आता या नाल्यात पाणी पाजली आणि वर घेतली मी माळाव. इकडं गोळा करून हाणले. आता अशी वर आडसाराने चारत असल्यावर पाण्यावर पण पटक्याने जात नाही. तर मग तेव्हा म्हणलं आपलं पाणी पाजून मग निकाजीव आणि आपलं मोरं जायला. नाही तर मग सारखं देण्यात येतं पाणी पिली का नाही घोडी पाणी पिली का नाही. पाणी एकदा माहिती झाल्यावर जातात प्यायला ती. पण काळजी लागते प्यायल्यात आहे का नाही. आता एका आल्यावर चेरीची चेरी आणली. आता निघाली मी मेंढ्या का. आता मेंढरं कोरणात गेले तर कवर पाठराव येतं काय नक्की कळा ना. फोन काय लागा ना. माथ्यावर गेल्याच्या नंतर अंदाज कळन. मग माथ्यानं लांबचे लांब मेंढरं दिसत्यात पण आजी दारकांडात दिसत नाही. आता डोक्यावर ते म्हणलं मला जेवण आण. तवा चा लावले या आणि एक पिशवी आपली बारकी शिवाय धरली ती एक आहे. म्हणलं जर गावल्या शेळ्या चरत असल्यावर शिवायला तर मग शिवायचं आपलं. नाही गावल्यावर तर नाही जमत. पण गावल्याच तर मग 1-2 दोर झालं तरी तेवढंच फरक पडतो. आता हे डोंगर येऊन जायचं वर आणि परत तेवढा डोंगर खाली उतरायचं या. तिथनं मोरे गेलं तरी परत डोंगर एक यांगायचा या.
आता आले मी मेंढ्यापाशी. मेंढ्या मला वर पटारावा आल्याच्या नंतर लगेच दिसल्या. कुठं आहे वा तुम्ही? कोणा कोण येऊ? मात्या होय. ह्या अशा पागळाला मेंढ्या मस्त चरत्यात का तर पाणी सगळ्या साईडने हिथं उतारतं आणि मग हिथनं खाली वगळून जातं. मग त्या जाग्यावर जास्त ओलावा असतो आणि मग त्या जाग्यावर चरायला चांगलं होतं. तर त्याला अगदी मेंढ्या मस्त अशा चिकाटल्यात म्हणजे चरत्यात. या कुठं आहेत वशी आल्या? म्हणलं शेळ्या वर आहेत वाटतं. शिळी एक नाही दिसली मला खाली. मेंढर चांगली चिकाटल्यात. हा ना दांबावलं मेंढ्याने. मेंढर दाबवायला लागते सारखी. मोरल्या पार शिवपर्यंत गेलो होतो. हा मग तिथं फिरवल्या माघारी. शिवाला गेलतो होय. शिवनं मग आता पटरावून खाली उतरलो. होय मी बी त्या नाळकांडात वर इंगली होय. आणि इकडे ह्या दारकांडात उतरली. गोडी कुठं लावली? गुढी सालाच्या खोपाडात. घोपाडात लावली. हा सालाचा खोपाड का म्हणतात बरं त्याला? आता काय पूर्वजांची म्हण असेल. हा सालाचा खोपाड, बट्टीचा नाला, बरीचशी का आपल्या इकडे गाव आहेत खोपाडांच्या. हा बुंडा हिवर, गावळ्याचा हाळ, कांढर जाळी, वाघजाय, चिरोपाचा माथा, चांबर खेळा, सांबार खेळा, अशी नाव आहेतच. डोंगराला, शेताला, दर्याला किंवा खोपाडाला हे असं नाव दिलं असतं. कोकणात नाव तिकडं आलगोदऱ्यामध्ये आपलं तिकडं खोपाड. हा पुन्हा मुंजाबाचा डोंगर, मुंजाबाचा डोंगर, बैलटुंगी, महादेवाचा डोंगर, महादेवाचा डोंगर, बैलटुंगी. बैलटुंगी. बैलटुंगी का तर ते बैल चरायची म्हणून बैलटुंगी नाव पडलं ना. हा खडेमा. हा इथं एक डोर जमाळा आहे. हा इथं डोरचं आहे. डोरच हा तिकडं बरं ही आपलं दोरकडी आहे. हा दोरकडी पण म्हणतात ना इकडं. आहे आहे दोडक बिडक पिकत असतात तिथले दोडक. कोकणात द्या शा खोपाडाला काय म्हणत्या बसल्या तिकडं खोंडा म्हणतात. खोंडा ना. दुई डोंगरांमधून दारा असले की त्याला खोंडा म्हणायचं. दैलीचा खोंडा आहे ना योग. खोंडा खोंडा हा इकडं म्हणायचं दारा खोपाड. मग काय दऱ्यांची नावं पण असतील. वाघदारा किंवा वाघदारा बहुतेक जास्त नाव आहे. हा मग त्या वाघाचा दारा वास्तव्य असतं ना दऱ्यात. आणि तरच दारा. हा तरच दारा. लांडग्याचा दारा. लांडग्याचा दारा नाही ऐकला मी. मग तरच दारा वाघदार तर कुठं नाही कुठं लांडग्याचा दारा पण असणार. वाघदारा आणि तरच दारा ऐकला या. परत इथं कुठं तरी गिरजाबाईचा माथा आहे ना. खाल्ला खाल्ला गिरजाबाईचा माथा. गिरजाबाईच्या माथ्यावर हरणं चालल्यात तो का किती. गिरजाबाई माती म्हणजे ती आपल्या आपल्या आजीची पंची होती. असं ना. हा तिचा आपला खडा इथं मांडलाय. खाडा इथं मांडला. तो जागा तिचा आहे. जमीनच तिची. त्याच्यामुळे मग ते नावच पडलं. हा डोंगर तर काय आलंय पावसावानी. आव काय झालंय ज्या दिवशी कागद मी अंगाव किंवा रेनकोट आणीन ना तिशी पाऊस नसतो. मी ज्या दिवशी अंगाव नाही आणि तिशी पाऊस येतोय का बाय बांधगडीवर. चालायचं आता काय ते निसर्गाचा नियमच आहे. निसर्गाचा नियम म्हणजे जशी अंगाव आणीन तिशी नाही पडायचं. नसं ना तिशी पडायचं गाड्याने पावसाने. त्या आप्पाच्या त्यांच्या शेळ्या मिठ्या कुठे खोपाडात येतोय. गुढी बी पांगली होती लय. पाणी पाजली गोळा करून. चला मग जाऊ होय मी आता. मग भाकर जेवण कुठं ठेवू? भात आणलाय इथं ठेवू जेवण आपण कुठतरी एखाद्या झाडाव. वागवायचं बी लय ताप आहे. ते दरकांड मला कुरणात जायचं म्हणजे परत वर येगायचं. सरपान मला आणायला लागतंय मुठभर. इथं कुठं तरी आपण झाडाव ठेवू. मग आपल्या शेळ्या चारून आणल्या की खाऊन मग भूक लागल्या जमन ना.
पाण्याची बाटली कुठे पाणी पिलं होय तुम्ही बाटली द्या तेवढी मी नेते तहान लागते मला आता चरती ताई शेळ्या बऱ्याचशा लांब आणल्या तर फार शेवटच्या टोकाला मी पण शेळ्यांना चिकटून जवळच बसायला लागतं नाही तर या असल्या जंगलामध्ये लांडग्याचं बियावा आहे कारण काल आप्पांना 2 लांडगं दिसल्या तर इथं त्याच्यामुळं मला पण भीती वाटते मी नुसते कावरे बावरे असं ध्यान ठेवते शेळ्यावनं आणि लांब जाऊन देत नाही आपल्या शेळ्या जवळ चारते या अशा मोरा अजिबात जाऊन देत नाही चारते तर आता माझ्या भोवतानी ठरत केलं की अंगावर लगेच येतात त्या पण समजा मोर चरत गेल्यानं तुटाक गेल्यावर मग बिया वाटतंय लांडग्याचं मग ते आपल्या पण कानुष्या शेळ्या बी कोणाका जात नाही तर लांब पण नाही जर तोंडाला काय लागल्या मग होत्यात मोर झाड माझं बसल्या मग थोडंसं काम पण चालतं हे मी एक पिशवी बारकोशी शिवाय धरलेली तर असं शिवायचं चाललं या आपलं शेळ्यावर ध्यान ठेवून काहीतरी काम करीत राहायचं बरेच दिवस झालं धरलं या कवा तरी शिवाय गावतं एखाद्या दिवशी तर जसं बांधून मी मेंढराकडं आणीन शेरडाक तसं माघारी न्यायला लागतं मिंड्याक पण नाही शिवाय गावात आणि शेळ्याक असलं तरी शेळ्याक पण नाही गावात का तर पाऊस पाणी असल्यावर शेळ्या मिंड्या सतत नेत्या शिडशिड करत्यात पळत राहत्यात चरत नाही मन लावून का तर गावतावून दायवार असतं आणि शेळ्याला बी झाडावून असं दायवारच असतं मग शेळ्या पण मोरं पाळत्यात नाही शिवाय गावात पण ऊन जर पडलं तर मग ऊन पडलं तरच मग ते हातात घ्यायला गावतं 1-2 दोरं टाकायला ते बी चांगलं ध्यान ठेवून नीट आवतं बहुतं नाही तर असल्या जंगलामध्ये लांडगं लपून बसलेलं असतात आणि आपण जर राहिलं तर गपकोणी काय धरत्यात कोखरं करडू असं त्यांचं भीतीच असते आणि धरली तर एक बापी माणूस असल्यावर जोरात आपल्यापासून पळतो आपल्याला काय एवढं पळा येणार आहे का त्याच्यामुळं मग आपल्या जबाबदारीनेच शेळ्यांना चारून मेंढरात न्यायची आता एवढा जोरात पाऊस जे आलाय ना नुसता बदाचा आलाय शेळ्या घेऊन चारायला मी आली शेळ्या पण इथं येऊन उभ्या राहिल्या तर काय माझ्याकडं येतं काय तिकडं येतं झाडाखालनं लय म्हणजे लय जोरात पाऊस आलाय असं वाटलंच नव्हतं पाऊस येईन म्हणून बऱ्याच लांब दारकांडात शेळ्या बी आणलेल्या आहेत माझ्या अंगावर कारप आहे कागद आणायची होती पण मी कटाळाच केला कागदाचा म्हणलं जरी पाऊस असला तर जवळ असल्याच्या नंतर मग छत्री खाली बसलो असतो दोघं मग आता मेंढर एक येत शेळ्या एक आणल्यामुळं छत्री राहिली त्यांच्यापाशी शेळ्या बी पावसात उभ्या राहिल्या तर या माझ्याजवळच आणि पुढं आप्पा पण गेले तर शेळ्या घेऊन ते पण भिजून गेला असत्यात बाण आता शेरडे घेऊन आले मेंढरात तर आता मेंढर पण मस्त बाकी चरते आहे निघाल ते मोर हळूहळू मेंढर तर बाणायचं जरा आता चाललंय काहीतरी शिवायचं काय आहे बाणाई पिशवी बाहेरची आपली धरली शिवाय तर थांबले होते ते म्हणलं घ्यावं हातात शेळ्याच्या मागं त्या थोडंसं मागाशी वाय शिवलं 2-3 दोरं टाकलं पण लांडग्याचं बे वाटत होतं करणार मला त्याच्यामुळे मग नाही शिवलं आता तुम्ही असल्यामुळे घेतलंय हातात जरा सरपण वाईट गोळा केलंय तिथे ठेवलंय वजन येऊन मोर परत माघारी आले आता
हे असं आपलं मेंढराच्या मागं रानात काहीतरी करमणूक म्हणून आणायला लागतं तरच करामत सवय लागलेली आहे याची. त्याच्यामुळं मग समजा मेंढरं जर गोड थांबली तर मग करमत नाही. मग या असं हातात घेतल्यावर करमून जातं. असं दोरं टाकायचं त्याला बारीक बारीक गोंड ठेवायचं. आता हे दोरा वाढायचा आणि मग इथं यो गोंडा ठेवायचा. गोंडा ठेवून मग हे असं एकसारखं करून घ्यायचं. त्याला चांगलं आपल्याला वाटण असं आवडण असं डोकं लावून नक्षा काढायच्या. आता ह्यातनं घेतलं की हे परत ह्यातनं घ्यायचं. मग हे असं नक्षी काम दिसतं केलेलं चांगलं वाटतं. चला मेंढर गेली का बरं. मेंढर निघाले आता वाडीच्या दिशेने माघारी. आता पार 5 वाजून गेले असते 5:30. बाणायला जायचे पुढं परत स्वयंपाक करायला गोडे घेऊन जायचे पुढं. स्वयंपाकाचं नाही काय पण गोड्याची परवड आहे. स्वयंपाक मेंढर आलेल्या पुढं चूल पेटते माझी मी. चला घ्या मशीन पुढं घ्या चला. घेऊ होय. उचलन का मशीन आपण. उचलायची तशी. निघाले आता मेंढर वाड्याकडं चरत चरत. तर आता बाणाय पण निघाली पुढं सरपण घेऊन बेराडाव. शेरड चारा गेली होती आणि आता शेरड मेंढरात आणून सोडली आणि आता निघाली पुढं. तर आता मी जाईन मेंढर घेऊन चारीत चारीत आणि बाणाय आता सरपण आणि गुढी घेऊन जायची. काय भेटाय काय माहित नाही. कुठं भेटलं सरपण. सरपण कुरणात ना आणलंय पर वाघ जायपासून. ते वाघ जायच्या तिथं ते सपाट जागा केलाय का. हा अंग ते कोयटाळे काढलं होतं ते कोयटाळ्याचं टणटण्याचं वाघ जायपासून आणलंय का. वृत्त यावं चूम शेल देता का तुम्ही. बाटली पण न्यायला नेते ते दर. खाली ठेवू वृत्त मोर आहे आता पटांग. आता निघाली मी सरपण घेऊन चढ युंगून. लय मोठा चढी मेंढर बी चरत चरत आता ते घेऊन येते ना आडसाराने. आणि मग हे डोंगर मिड्याला पण यायला लागणार आहे आता. दम लागतोय लय. डोक्या वजा असल्यामुळं तर जास्त दम लागतो या. माथ्यावर आलं की वारं बी लय सुटले आता. वारं पळवीन खालाकून वरलाकून वारं खालती ताणतं. मग डोक्यावर जर वज असलं तर अगदी धोका देतं. आता मला गुढी गोळा करता करताच टाइम बराच जाईन.